तयार असतील. ईशाच्या मागे आनंद चव्हाण आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुरू वाल्मिकी. थर्ड मॅन मध्ये विलास गावडे. सामन्याकडे जाऊयात आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज अशोक तयार असतील. पहिला बॉल घेऊन लेट्स प्लेचा इशारा. राऊंड द विकेट. स्ट्राईक आउट आपण बघतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू लेग ब्रेकचा वापर इथे केलाय. फिंगर रोल केले. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. थोडंसं रिॲक्शन जर आपण पाहिलं अशोक सोलंकी यांचं तर मात्र थोडेसे सरप्राईज होताना पाहायला मिळाले. गोलंदाज तयार अशोक. यावेळेस बॅकफुटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली इथे. दरम्यानच्या दिशेने आपण पाहतोय खेळाडू आहे तिथे विलास गावडे. अनेक वेळा आपण संघ मालक म्हणून, अनेक वेळा टीमचे मेंटॉर म्हणून, अनेक वेळा टीमचे पाठीराखे म्हणून त्यांना आपण पाहिलंय. परंतु आज तर मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मैदानामध्ये बघतोय. गोलंदाजीसाठी पुण्यात अशोक सोलंकी तयार असेल. स्ट्राईक ऑन फलंदाज तयार. बॅटर स्विचिटचा सोगीरी खेळायचा होता परंतु मैदानामध्ये बघायचंय बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होऊ दिलेला नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर असेल. मावळ विरुद्ध रायगड हा संघ मैदानाच्या मध्ये आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. एक चांगल्या संघाची मी म्हणेल मावळ संघाने देखील खूप चांगली बांधणी केली आहे. कारण पराग औरंगे, हरी जानेरे, सोनू वाल्मिकी, आनंद चव्हाण, समशेर, अमित लोट, साजिदभाई तांबोळी, सचिनदादा पानसरे, अशोक सोलंकी हा देखील एक तगडा स्क्वॉड आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. पुढे सरसवत सोगेरी खेळण्याचा प्रयत्न होता. शमशेर आहे. चेंडूला फील्ड करताय तिथे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल. धावफलकावरती 2 धावा. जाकीर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एमोबिन. या आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळेस कट केल्या बॉलला तिथे मात्र गॅप मिळालाय. बीच में से मिली दरार और उसमें से जड़ दिया चौकार. 4 रन. रिटायर्ड नेव्ही ऑफिसर सन्माननीय उमेशजी चलवादी यांचं देखील याच्याने आगमन झालेलं आहे. सर आपलं देखील स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. गोलंदाज यावेळेस मैदानामध्ये तयार असतील. अशोक सोलंकी चौकार तर आलाय. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेत. यावेळेस मात्र लेग ब्रेकचा वापर. बैठक स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क कुठल्या प्रकारचा होऊ शकलेला नाहीये. पहिले षटक जरूर मावळच्या खात्यामध्ये राहिलंय. एक षटकाचा इथे खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड कडे आपण जाऊयात. धावफलकावरती धावा ज्या आहेत 6 धावा. 6 रन. सहा धावा ज्या आपण पाहतोय नक्कीच धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि मैदानामध्ये पण पाहिले गेले तर आज गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं कुठलाही खेळाडू जर आपण पाहिलं तर आज आनंद चव्हाण. ज्याप्रमाणे पाहिलं तर महाराष्ट्रातील ज्या काही नामवंत स्पर्धा आहेत त्या अनेक स्पर्धेमध्ये आनंद चव्हाण यांना आपण खेळताना बघितलेला आहे. आज मात्र मावळच्या संघामध्ये 40+ क्रिकेट मात्र ते खेळतात तालुका निहाय गटामध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिनदादा पानसरे आपण पाहतोय. चिंचोली गावचा हा सुपुत्र. कित्येक वर्ष आपल्या गावच्या संघासाठी मात्र अविरतपणे मात्र लढणारा खेळाडू. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल. साजिदभाई आहेत. वा वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आले. फेकी केली जाईल परंतु इथे मैदानामध्ये बघायचे कुठल्या प्रकारचा धोका तर नाहीये. साजिदभाई आज मात्र आपण पाहतोय नक्कीच टीमचे कॅप्टन आहेत. संघनायक साजिदभाई तांबोळी. आणि या संघाची बांधणी मात्र साजिदभाई नक्कीच हे करतायत. 6 धावा. पहिला चेंडू मात्र नक्कीच डॉट स्वरूपाचा चेंडू असेल. जाकी स्ट्राईक ऑन तयार. पुन्हा डाऊन साईडला चेंडू खेळला जाईल. साजिदभाई पासून मात्र थोडासा दूरवरती चेंडू राहिलाय परंतु मैदानामध्ये बघायचंय मला वाटतं साजिदभाई थोडेसे डबल माइंड होताना पाहायला मिळाले आणि चेंडू इथे सीमारेषा ओलांडतोय. एक खणखणीत चौकार.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर मैदानाच्या हॅलो हॅलो चेक. तर पुन्हा त्या सामन्याकडे जाऊयात आपण. 10 धावा धापलकावरती एक चौकार जरूर आलाय. त्यानंतरचा चेंडू देखील अजून डॉट येताना पाहायला मिळतोय. सचिन दादा पानसर राऊंड द विकेट. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला. अमित लोट आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला इथे फील्ड करतील आणि एक धावी ती घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचा धाव फलक थोडासा आकार बदलेल. 1 और 11 11 रन. 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय. नक्कीच मैदानाच्या मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय. प्रत्येक जण आपण पाहतोय आपल्या आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या परपंचामध्ये, आपल्या उद्योगधंद्यांमध्ये मात्र बिझी असताना देखील क्रिकेट पासून मात्र दूर गेलेले नाहीयेत. मोठा असोगिरी खेळायचा होता. टप्पा पडला. थोडासा पाऊस या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. ईशाच्या मागे मात्र पराग अवरंगे आहेत. कित्येक दिवस आपण पाहतोय लोणावळा टीमचं नेतृत्व करणारे पराग अवरंगे. आज पुन्हा एकदा ते मावळची एकी पाहायला मिळते आणि असं म्हणतात ना, एकीचं बळ काय असं पुन्हा एकदा दाखवायचं आहे. 11 धावा आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना यावेळेस देखील बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. विजू बालगरे मिड विकेट मध्ये आहे. चेंडूला फील्ड करताय. सिंगल तरी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आणि यावेळेस काय होणार आहे. पंचाने मात्र तर्जनी आकाशाकडे केली आहे. जाकीरच्या रूपाने पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धापलकावरती आहेत. प्लीज विनंती करतोय खेळाडून आपण मैदानाच्या बाहेरून या. ते मला वाटतं योग्य दिसत नाही. बरोबर ना. थँक्यू सर. आज आपण जर पाहिले तर मैदानामध्ये 40+ क्रिकेट मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि मला वाटतं हे सगळे खेळाडू जर एकवटण्याचं काम कुणी केलं असेल ना, तर प्रामुख्याने मला वाटतं ती नावं घेणं गरजेचं आहे. आपण पाहिले गेले तर त्यामध्ये मग साजिदभाई तांबोली तर स्वतः 40+ क्रिकेट खेळतायत. त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर राजीव तोरलोजन सिंग रत्तू यांची भूमिका नेहमीच महत्वाची असते. उमेश नायडू हे खऱ्या अर्थानं जरूर खेळत नाहीयेत, परंतु मावळचं क्रिकेट 40+ मध्ये देखील पुढे गेलं पाहिजे. संभाजी भाऊ थेऊरकर हे सगळ्यांना मात्र एकवटण्याचं काम मात्र करतात. जिथे जिथे 40+ आप आहे तिथे तिथे एंट्री करतात. तिथे ते मात्र मावळच्या खेळाडूंना पुन्हा एकदा एकत्रित करतात. त्यांना संधी देत आहेत, कारण त्यांना माहिती आज सुरुवात जर आपण केली ना, येणारा काळ आपला असेल. तर स्पेशली थँक्स. नक्कीच मी राजू भाई असतील, त्याचबरोबर उमेश भाई, संभाजी भाऊ, साजिद भाई या सगळ्यांचं कौतुक करेल. समशेर गोलंदाजीसाठी तयार आहे. पहिलाच बॉल स्विच करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि तिथे मात्र बघायचं यावेळेस पहिला चेंडू लेग बायच्या रूपानं सिंगल आली आहे. समशेर ही समशेरची ओळख आहे. समशेरचा वेग ही समशेरची ताकद आहे. नाव समशेर आहे आणि नावाप्रमाणे त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील तशी त्याची धार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. बाबा नवीन बॅटर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतो मैदानाच्या मध्ये असतील. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असतील. समशेर क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारचा बदलाव इथे आहे. डिफॅक्सचा कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. ओ यावेळेस अबडबार बाउन्सरचा वापर, खांद्याचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर मी म्हणेल बॅट येण्याच्या अगोदर चेंडू मात्र पराग अवरंगे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होऊ दिलेला नाहीये. असं म्हणतात ना की मेहनत किती दिवस जरी तलवार ठेवली ना, तिची धार कधी कमी होत नाही. आज समशेर पुन्हा एकदा ती दहशत दाखवतोय. समोर रायगडचा संघ आहे. गोलंदाज तयार.
पुन्हा त्यावेळेस परफेक्ट चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाही. अमित लोट चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप साठी बघायचे साजिद भाई आहेत. हरी जानेरे आले, चेंडूला कव्हर करतील. चेंडूची फेकी होतीये आणि तोपर्यंत इथे घेतलेल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला घेऊन जाईल धाफलकावरती 15 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असेल. षटक क्रमांक आपण पाहिले गेले तर अगदी तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना मावळच्या संघातील गोलंदाजांनी फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम इथे केलंय. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय आणि तिथे मात्र बघायचे डीपॅक्सचा कव्हर मध्ये पुन्हा हरी जानेरे खूप चांगला एफर्ट तिथे बघायला मिळाले. चेंडूला मात्र थांबवलंय. बॅकअप साठी अमित लोट. तिसऱ्या धावेची मागणी, धावबाची संधी आहे आणि आता मात्र काय होईल इथे तर शमशेरच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये आणि आपण दुसऱ्या फेरीचे लॉट्स यशस्वी करत आहोत. तर मी विनंती करतो विजेते दोन्ही टीमचे कॅप्टन आणि या दोन्ही टीमचे एक एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. संभाजीभाऊ थेऊरकर, उमेशजी नायडू यांच्या उपस्थितीमध्ये आपण लॉट्स करतोय. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील. शमशेर यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत. हरी जानेरे चेंडूला कव्हर करतील. सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय आणि आता मात्र चेंडू जसा आला ना तसा रागात एस्टनवरती फेकून दिला. एस्टे उद्ध्वस्त केलेले आहेत. विकेट सोडणार आहे पतन. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो गणेश सर स्टेजवरती कॅमेरा टाकायचा. इथे लॉट्स केले जाणार आहेत. तिथे संभाजीभाऊ स्पर्धेचे असणारे आयोजक यांच्या उपस्थितीमध्ये आपण या सामन्याचा दुसऱ्या फेरीचे लॉट सेशन करतोय. एकच फक्त चिठ्ठी तिथे उचलली जाईल. ज्या संघाला मात्र चिठ्ठी निघेल त्या टीमला इथे बाय दिली जाणार आहे. आणि मला वाटतं आपण पाहतो याचे बरेचसे जे काय आहेत प्रेक्षक यांच्या उपस्थितीमध्ये ड्रॉ केलेला आहे आणि इथे माझ्याकडे चिठ्ठी आलेली आहे की यातील विजेता हा थेट क्वार्टर फायनल मध्ये खेळणार आहे. ही विनर आणि तर यानंतरची दुसऱ्या फेरीची मॅच कनक 11 वर्सेस वन सोल्युशन. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस अडिया. 19 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानामध्ये अगदी तिसरा षटक इथे प्रगती पथावरती असताना धाफलकावरती 19 आहेत. 5 षटकांची मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मात्र तयार असतील. स्ट्राइक वरती बघायचे बाबा. 9 सेकंडला नवीन बॅटर समीर मामा. बॅटची कडा होती थर्मॅच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डायरेक्ट हिट केलाय तिथे आणि मला वाटतं स्क्वेअर लेग मध्ये 40 बाई आहेत. त्यांनी हातही वरती केले नाही. फलंदाजाने आपलं घरट सोडून दिलंय. विकेट. इथे आपण पाहतोय सिट्टूबाईंनी मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि पंच आपण पाहिले गेले तर आज टी शर्ट व क्रमांक देखील 40 आहे. टी शर्ट वरती नाव देखील 40 आहे आणि वय 40 आहे. मग 40 ओलांडलेले 40 बाई आहेत. ऍज अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मला वाटतं नक्कीच आहेत आणि 40 बाईंना आपण अनेक वेळा जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका घेताना आपण 40 बाईंना नेहमी बघितलंय. तो गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचं यावेळेस. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव यावेळेस मैदानामध्ये केला जाईल. 2 खऱ्या अर्थानं सिनियर खेळाडू आहेत आणि त्यामध्ये मोबाईल तर आनंद चव्हाण, पराग अवरंगे हे सगळे सिनियर आहेत परंतु मोठं क्रिकेट एक मोठ्या लेवलचं क्रिकेट आनंद चव्हाण, पराग अवरंगे आणि सोनू वाल्मिकी यांनी सातत्याने आपण खेळताना बघितलेलं आहे.
आज मावळच्या टीम मध्ये मात्र ते खेळतायत, कारण हे मावळचे धुरंधर आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीश जाणीरे, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. स्ट्राईक वरती बघायचा असेल समीर मामा. पहिलाच बॉल यावेळेस आपण बघायचा आहे. चेंडू पडला, दिशा बदलली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय अगदी यष्टाच्या मागे पराग औरंगे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. संघाचं धावफलक किती स्थिर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. 19 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा चौथं षटक असताना. हरीश तयार. यावेळेस फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र इथे खेळला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल. यानंतरची आपण पाहतोय जी होणारी मॅच आहे. स्कोरबोर्ड कडे आपण जाऊयात. पुन्हा एकदा धावफलकावरती 20 धावा आहेत. चौथं षटक मैदानामध्ये असताना हरीश जानेरे पुढे तयार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बघायचं हरीश जानेरे. टप्प्याचा बॉल होता इनसाइड एज. यावेळेस मैदानामध्ये पाहायला मिळाली. अमित लोट आहे चेंडूला फील्ड करतायत. सिंगल यावेळेस जरूर घेतली जातीये आणि एक धाव आली. या एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 21 धावा, 21 रन. एकवीस धावा धावफलकावर आहेत. पुढे बघायचं गोलंदाज तयार. पुढे सरसावलेत पावलांचा वापर. टायमिंग आहे का प्रॉपर. झेंडू लॉंगच्या दिशेने बघायचंय समीर मामा यांचा हल्ला. सिक्सर. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये खूप जबरदस्त एलिमिनेशन होती. या स्ट्रोक मध्ये बघायला मिळालं यावेळेस समीर मामा यांचं. षटकार तर खेचलेला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय 27 वरती धावफलक. हरीश जाडेरे पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस गोलंदाजीसाठी आले. ते एक पहिला मोठा स्ट्रोक मात्र खूप वेळानंतर मात्र बघायला मिळाला समीर मामा यांच्या बॅटमधून. यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. ईशाच्या मागे मात्र नक्कीच पराग औरंगे चेंडू मात्र थांबू शकलेले नाहीयेत. 22 पण सिंगल आली. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या. धावफलक मात्र आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 28. 28 रन. लॉस ऑफ 3 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जो मैदानामध्ये ते केला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट. हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण जरूर बघतोय. गोलंदाज तयार हरीश. यावेळेस दुरून मात्र खेचण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेने शमशेर फार दूरवरती चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव इथे घेतली जातीये. 2 धावा इथे येतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जातीये. षटक क्रमांक संपलं जाईल इथे चौथं. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा, 3 फलंदाज बाद असताना इथे आपण पाहतोय मैदानामध्ये 4 षटकं संपलेली आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र बघायच्या वेळेस पुन्हा एकदा शमशेरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या शमशेरने. समोर मात्र समीर मामा. 9 सेकंडला बाबा.
हो, यावेळेस खूप झपकन चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. एक सिंगल इथे जी घेतली जाईल एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे सरकतंय. स्कोरबोर्ड कडे आपण पुढे नजर टाकूया. धावफलकावरती 31 धावा आहेत. संघाची धावसंख्या 31 वरती आपण पाहतोय. धावफलक मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू यावेळेस वेग होता, प्रचंड वेग बघायला मिळाला. आणि इथे काय होईल मैदानामध्ये, फलंदाज बीट झालेच परंतु यष्ट्यांच्या मागे विकेट किपर देखील बीट होत आहेत. वेगावरती जणू काय स्वार होतोय शमशेर. लॉंग स्टॉप मध्ये आलेला हा नशिबाचा चौकार. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आपण बघतोय स्ट्रोक नव्हता खऱ्या अर्थाने मी म्हणेल, हा वेग होता प्रचंड शमशेर यांचा. आणि या वेगामध्ये आपण पाहिलं तर खूप जबरदस्त क्विकली आपण पाहतोय चेंडू विकेट फलंदाजाला बीट करत विकेट किपरलाही त्याने मात्र बीट केलं. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. आनंद चव्हाण मात्र थोडीशी निराश आहे. त्यांना माहिती की हा चेंडू थांबवणं गरजेचं होतं. पुढे शमशेर तयार. 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट. ओहो, यावेळेस मात्र बघायचं मैदानामध्ये धावबाची संधी आहे आणि त्या संधीचं सोडणंही तिथे मात्र मैदानामध्ये केलं जाईल. विकेटचं होणार आहे पतन. मैदानामध्ये आता बघायचं आहे बुआ आउट. आता मात्र बघायचं यावेळेस अगदी विकेट देखील येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर जमीर मैदानामध्ये दाखल होतील. स्लॉगरचं षटक आहे. समीर मामा यांना माहिती आहे की मोठे स्ट्रोक आता खेळायचे आहेत म्हणून स्ट्राईक घेतली स्वतःकडे. परंतु याही वेळेस वेग होता, प्रचंड वेग बघायला मिळाला आणि आता मात्र ईशाच्या मागे आनंद चव्हाण आहेत. आता चेंडू सोडणार नाहीयेत. चेंडू डॉट. धावफलक आता मात्र स्थिर आहे. शमशेर जणू काय आपल्याला पाहिलं तर मी म्हणेल तो इतका वेगाने मारा करतोय ना, तो चेंडू टाकत नाहीये. तो जणू काय आता आगीचे निखारे या मैदानावरती फेकतोय. इतका वेग मात्र शमशेरकडून बघायला मिळाला. 35 रन. खोलवा टप्प्याचा बॉल होता यावेळेस. नक्कीच पुढे एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल यावेळेस मैदानामध्ये घेतली जाईल. एक धावी ती येते लेगबाईच्या रूपाने. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 36 धावा, 36 रन. 36 धावा आहेत. या इनिंगचा आपण पाहतोय हा शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक ऑन आता मात्र असेल जमीर. बघायचं एक चेंडू मात्र खेळण्यासाठी त्यांना संधी मिळणार आहे. एक मोठा स्ट्रोक इथे येणार का? मोठा फटका खेळायचा होता जरूर. मिड विकेट मध्ये विजू बालगरे आहे. चेंडूला कव्हर करतील. हा आहे मावळचा चित्ता. चेंडू जसा आला तसा फेकून दिला. ओ इथे काय, इथे काय, फेकी खराब आहे, फेकी खराब आहे, बॅकअपही खराब आहे. तिथे मैदानामध्ये बघायचंय मोठा स्ट्रोक फटका ते खेळले जात आहेत आणि आता फलंदाज बाद असतील. 5व्या धावेसाठी आपण पाहतो इथे मैदानामध्ये फलंदाज बाद झालेत आणि 4 धावा इथे आलेल्या आहेत. बघायचं ह्या 4 धावा एबी सामर्थ्य मावळ टीमला डोकेदुखी ठरणार का, हे मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ जरूर सांगून जाईल. पहिला डाव इथे संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 40 बाय आमच्याकडे आलेत. या 40 नावाला आणि 40+ क्रिकेट सुरू आहे. 41 धाव्यांचं टार्गेट आहे.
तर आपण बघतोय इथे पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 40 झाल्यात, 41 बनवायचे आहेत आणि या 41 धावेंचा इथे आपण पाहतो मैदानामध्ये नक्कीच पहिला डाव संपलेला आहे. 40 झालेले आहेत. 40 बाय आमच्या मैदानामध्ये दाखल होत आहेत ऍज अ अंपायरच्या भूमिकेमध्ये. 41 धाव्यांचं टार्गेट आहे. चला एव्ही सामर्थ्य मावळ टीम आपल्या आघाडीचे बॅटर्स पाठवून द्या. चला विनंती करतो आघाडीचे बॅट्समन आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. आणि संभव पुढे गेले. टॉस करायचा का यानंतरच्या सेकंड मॅचचा दुसऱ्या फेरीच्या जो सामना मैदानाच्या मध्ये होणार आहे त्यामध्ये दोन विजेते संघ आहेत. पहिली मॅच आपण पाहतोय वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यानंतर आपण पाहिले गेले तर कडक 11 भांडूप. या दोन टीम मध्ये यानंतर सेकंड राऊंडची मॅच होणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आयोजकांना विनंती आपण टीमचे कॅप्टनची जे काही समस्या आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करा. पहिला डाव इथे संपलेला आहे. 40 झालेले आहेत. 41 बनवायचे आहेत आणि 41 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी यावेळेस दाखल इथे मैदानाच्या मध्ये होतीये. एका बाजूला जर मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर नक्कीच याच मावळचा धुरंधर आणि मावळचा स्टार ज्याने या मावळच्या क्रिकेटला नक्कीच आपण पाहिले गेले तर या पुणे जिल्ह्याच्या बाहेर नेलं, महाराष्ट्रभर नेलं, भारताच्या बाहेरही नेलं. तो आनंद चौहान मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे झालेला आहे. आणि त्याच्या सोबतच आपण पाहिले तर नक्कीच लोणावळ्याचा स्टार पराग अण्णा औरंगे अण्णा ही आघाडीची जोडी दाखल इथे होतीये. तर आपण बघतो इथे 40 झालेले आहेत. 41 बनवायचे आहेत आणि या 41 धावेचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी एबी सामर्थ्य मावळ टीम कडून मात्र नक्कीच आनंद चव्हाण आणि परागण्णा औरंगे याही खेळाडूने आपण पाहिलेलं तर मला वाटतं दोन्ही खेळाडू रायगडकरांसाठी मात्र नौके खेळाडू नाहीयेत. मग आनंद चव्हाण आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष आपण खेळताना बघितलंय. त्याचबरोबर लोणावळ्याचं नाव आणि मावळचं नाव याही खेळाडूने आपण पाहिलं तर रायगड असू दे आंबेगाव जुन्नर हवेली या परिसरामध्ये नेहमीच गाजवताना पराग औरंगे यांना आपण पाहिलेला आहे. तर बघायचं षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज मोबिन बॉलिंग ट्रॅक वरती बघायचे यावेळेस तयार असतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये हाताळण्यासाठी मोबिन तयार. स्ट्राईक ऑन आनंद चव्हाण. पहिला चेंडू होता स्ट्राईक स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट आणि पॅड मध्ये अंतर राहिलं. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर केला आनंद चव्हाण यांनी. हा चेंडू मात्र इथे डॉट आलाय. असं म्हणतात ना की 0 धावा परंतु 0 खूप काही धावसंख्येला आकार देऊ शकतो किंवा 0तून सगळं काय उभं करता येतं. छत्रपती शिवाजी राजे जर तुम्ही आठवले छत्रपती शिवरायांनी देखील आपण पाहतोय 0तून विश्वाची निर्मिती केली. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला मिड ऑफ मध्ये खेळाडू होते थोडेसे मात्र फंबल होताना पाहायला मिळाले. तोपर्यंत इथे मैदानामध्ये आलेली सिंगल एक धाव आली आणि या एका धावेने संघाचं स्कोरबोर्ड आता मात्र नक्कीच उघडलं जाईल. एक धाव धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण अगदी बघणार आहोत. बोला तयार
ओ यावेळेस फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला यावेळेस पराग अवरंगे यांचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या दिसतीर आहे. धावफलक आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला नक्कीच मी घेऊन जाईल. मुव्हिंग बॉलिंग ट्रॅक वरती तयार, स्ट्राईक वरती पराग अण्णा अवरंगे. एक धावफलकावरती क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. कॅप्टनचं मी लक्ष वेधेल बघा. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे 4 षटकं संपवण्यासाठी. क्रॉस द बॅट यावेळेस गेलेत मिड विकेटला. एकही खेळाडू नाहीये. चेंडू मात्र इथे मैदानाला गुदगुल्या करत निघालाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते हे 4 के चौकार. आता आपण पाहतोय मैदानामध्ये इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती. पराग अवरंगेच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. ओहो आताही मात्र क्रॉस द बॅट गेले. यावेळेस क्रॉस द बॅट गेले आणि आनंद चव्हाण सांगतायत की नाही पराग अण्णा तुझी ही स्ट्रेंथ नाहीये आणि तुझ्याकडे इतकी ताकद इतकी क्षमता आहे की या मैदानावरती तू कुठेही स्ट्रोक खेळू शकतो. मला वाटतं आनंदने देखील पहिल्याच बॉलवरती तेच केलं. पहिला चेंडू क्रॉस गेले खेळण्यासाठी. पराग अवरंगे देखील क्रॉस खेळण्याचा मात्र ते प्रयत्न करतायत. याही वेळेस कट करायचा होता परंतु मैदानामध्ये चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं. 1 षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती आहेत. एबी सामर्थ्य मावळ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या नक्कीच श्रीवर्धन रायगड या 2 संघांमध्ये आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये आपल्याला हे दोन्ही टीम्स जे बघायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलकावरती 5 धावा आहेत. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. आनंद चव्हाण स्ट्राईक ऑन तयार असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुशील. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा इथे प्रयत्न मैदानाच्या मध्ये राहिला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिर असेल. आता मात्र कुठेतरी ढकलण्याचं काम इथे रायगड टीम देखील इथे करते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण बघतोय सुशील ओव्हर द विकेट. ओ यावेळेस उडवलाय स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरचा झोन निवडलाय. खेळाडू फार दूरवरती आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु अपयश हाती आलंय. आनंद चव्हाणच्या बॅट मधून आलेला हा चौकार. आता मात्र पहिलाच बॉल होता. यावेळेस आपण पाहिले गेले तर प्रॉपर टायमिंग जरूर तिथे जुळू शकलेले नाहीये आणि मिस्टर पॉवर प्ले म्हणून मात्र आनंद चव्हाण यांना कित्येक वर्ष या खुल्या गटातील टेनिस क्रिकेट विश्वाने पाहिलंय. तो आनंद स्ट्राइक ऑन तैयार. फिर से एक बार यह है आनंद चौहान का पलटवार. बैक टू बैक हा दूसरा चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आणि मी म्हणेल की व्ही एरिया मधला आणि कव्हर्स पॉइंट मधला सगळ्यात जास्त ताकदवर बॅटर म्हणून कित्येक वर्ष या पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलाने बघितलेला तो आनंद चव्हाण आहे आणि मला वाटतं आनंद चव्हाणचा तो कमबॅक जबरदस्त बघायला मिळतोय. हा चेंडू मात्र आपण बघतोय सोडून दिला जाईल. मैदानामध्ये आता बघायचंय
गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र नो बॉल इथे कळत आहे. जे पुष्टी सर अतिरिक्त धाव इथे नक्कीच मिळणार आहे. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. फ्री टॉन, उघडा डोळे, पहा नीट, कारण आता आलाय फ्री हिट. गोलंदाज तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र नक्कीच मैदानामध्ये आता असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सुशील. 15 धावा धापलकावरती आहेत. फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राईक वरती आनंद. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक तर खेळलाय. चेंडू हवेत आहे. धोका मात्र कुठल्या प्रकारचा नसणार आहे तिथे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. पुढे गोलंदाजीसाठी गोलंदाज आनंद. स्ट्राईक ऑन तयार आहे. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर स्कोरबोर्ड वरती आता धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आनंद चव्हाण. हे नाव टेनिस क्रिकेट विश्वासाठी नौखं नाहीये, परंतु सुशील आज मात्र त्याने देखील दंड ठोपटलेले आहेत. आणि यावेळेस बिग हिट, आसमानी टोला, लॉंग ऑफच्या व्ही शेप मध्ये चेंडू. आनंद चव्हाण यांचा A1 क्वालिटी हा खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. नक्कीच या षटकामध्ये मात्र दोन्ही फलंदाजांनी आपला गेअर शिफ्ट करत ज्या प्रकारचा स्ट्रोक खेळलेत. 2 षटकांचा खेळ संपलेला. 41 धावा धापलकावरती आहेत. शेवटची आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. तर मला वाटतं आपण पाहतोय आयोजकांनी मात्र जे काही लॉट्स बद्दल दोन्ही संघाने जे शंका उपस्थित केल्या त्याबद्दल आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे. तर आपण त्याबद्दल चर्चा करूयात. जे लॉट्स झालेले आहेत आयोजकांनी सांगितलेले आहे की इथून पुढे या मॅच मध्ये देखील जो संघ जिंकेल आणि जे 2 संघ आहेत 3 संघांमध्ये आपण 3 रन हे ग्राउंड मध्ये घेणार आहेत. तिथे कुठे लॉट्स होणार नाही. तर मैदानामध्ये आपल्याला बघायचं पुढे एकदा मॅच जशी संपेल 3 खेळाडू तुम्ही रेडी राहायचे, लगेच मैदानामध्ये जायचंय. तिन्ही संघाचे 3 खेळाडू जातील याची आपण नोंद घ्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा बघायचे मोबिन. हा चेंडू देखील मात्र आपण पाहतोय क्रॉस किती खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तिथे. संघाची धावसंख्या मात्र बघायचं 21 वरती धावफलक स्थिर असणार आहे. स्ट्राईक वरती मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा परागण औरंगे. 40+ क्रिकेट मात्र तालुका न्याय गटाचं क्रिकेट खेळतायत परागणला. लॉफ्ट केलंय बनकरच्या साह्याने अगदी हलक्या इथे चेंडू खेळलाय. सिंगल तरी इथे घेतली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी नकार जो मात्र नक्कीच कळवलंय परागणाने, कारण त्यांना माहिती आहे की आनंद जर इथे सेट झालाय किंवा आनंद इथे आपल्या टीम साठी सेट होणं गरजेचं आहे. हा खेळाडू जर एकदा कमबॅक केले ना तर फार अवघड गोष्टी नाहीयेत आनंदसाठी. 22 धावा 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर मॅजिकल फिगर स्कोरबोर्ड वरती. पुढे हलक्यातून चेंडू मात्र यावेळेस खेळलाय. ड्राईव्ह केलाय बॉलला. टेम्परमेंट दोन्ही खेळाडूंनी आपण पाहिली तर अक्षरशः डोक्यावरती आपला बर्फ ठेवलाय. 23 धावा धापलकावरती आहेत. एकेरी दुहेरी धाब्यांवरती देखील आता मात्र थोडीशी भर देणं गरजेचं आहे, कारण त्यांना माहिती आहे परागण औरंगे विशेष आपण पाहिलं तर या सीझन मध्ये आपण मला वाटतं परागण औरंगे यांचा फेवरेट झोन जर आपण पाहिलं तर, आणि विशेष मावळ क्रिकेटमध्ये लॉंग लेग मध्ये सर्वाधिक लांबवरचा षटकर जर आतापर्यंत कुणी मारला असेल ना तर तो पराग औरंगे यांच्या नावावरती आहे.
याही वेळेस क्रॉस गेले. हा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे, 23 धावा आहेत. मोबिनने मात्र ज्या प्रकारचं कमबॅक केलंय, खूप झपकणा चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. दोन खेळाडूंची दरी भेदत मात्र चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय आणि चेंडू मात्र निघालाय सीमारेषेच्या बाहेर, आर पार, आणि हा आलाय चौकार. यावेळेस मात्र नक्कीच नशिबाचा चौकार होता. विकेट किपर कडून मात्र थोडीशी चुकी झाली. 4 धावा इथे आल्या, 27 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. एक धाव मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करणारी धाव आहे. गोलंदाजीसाठी पुढे बघायचं, गोलंदाज सय्यर असतील मैदानाच्या मध्ये. यावेळेस मोबिन फिंगर रोल केले, आता मात्र शफल झालेत. उडवलाय बॉलला, पाठवलाय डीप लॉंग लेगला. हा फेवरेट झोन आहे आणि त्या फेवरेट झोन वरती खेळलाय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांकावर पाहतोय मैदानामध्ये आता संपलेले तिसरं शेवटचे 12 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. या ठिकाणी 40 बाई आपण पाहतोय आज पांचाची भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासाठी स्पेशली प्राइज आलंय. शिवादादा आळकुंडे यांच्या वतीने प्राइज आहे 40 बाई, तुमच्यासाठी 100 रुपये. प्राइज किती आहे हे महत्वाचं नाहीये, ते प्रेमाने दिले ना ते महत्वाचं आहे. ते प्रेम महत्वाचं आहे 40 बाई यांच्यासाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचं बघायचं वेळ तयार आहे. 12 चेंडू 10 धावींची गरज. यावेळेस इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय आनंद चव्हाण यांच्या बॅट मधून. जबरदस्त स्ट्रोक. लौट कर वो फिर जमाना आ गया, क्रिकेट को दुनिया को दिखाने आ गया, मच गई हर तरफ खलबली, सुना है जंगल का पुराना शेर वापस आ गया. आनंद चव्हाण यांच्या बॅट मधून षटकार. स्विचिटचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु यावेळेस मात्र बैठक डॉट बॉल. संघाचं दाखवलं की ते स्थिर आहे. आनंद चव्हाण जबरदस्त मात्र कमबॅक केले. आनंदचा देखील पुढे सरसा बसतो किती खेळायचा होता. आता मात्र पावलांचा वापर. जशी मॅच संपेल तीनही टीमचे रनर आणि कॅप्टन, तिन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण तिथे मैदानावरती जायचंय. कॅप्टन आणि फक्त रनर येतील, त्या व्यतिरिक्त एकही खेळाडू तिथे येणार नाही, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा बघायचं तयार असतील. याही वेळे चेंडू डॉट. धावफलक आता मात्र स्थिर आहे. पहिला स्ट्रोक आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. फेवरेट झोन मध्ये आनंद चव्हाणने मात्र तो षटकार खेळला ना, तो जबरदस्त होता. आता फिंगर रोल केले, थोडासा चेंडू खाली राहिला. नवीन ओव्हर द विकेट पुढे सरसावलेत. ओहो हो, काय स्ट्रोक खेळला यावेळेस. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा जबरदस्त ब्लास्ट. आनंद चव्हाणने मॅच संपवली या षटकाराने. वेल प्ले टीम. मैदानामध्ये फक्त जो कॅप्टन आणि त्याचबरोबर फक्त एक खेळाडू जो धावणार येतो, त्या व्यतिरिक्त कोणीही जाणार नाही. प्लीज आपल्या सगळ्यांना ही रिक्वेस्ट आहे. आणि फक्त आमचे आयोजक तिथे आहेत, त्यांना थोडंसं मार्किंग करण्यासाठी वेळ द्या. कारण आम्हाला आमचे आयोजक जर आपण पाहिले ना, तर प्रत्येक इथे सहकार्य करण्याची भूमिका